पाहूया पुढची बातमी। सोनिया गांधींना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी असं अमित शहांनी म्हटलेलं आहे। आणि त्यावरून पुन्हा नवं राजकारण सुरू झालंय। यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उडी घेतली आहे। तर प्रशांत किशोर यांनी देखील या सगळ्यावरून भाजपला एक सल्ला दिलाय। पाहूया कसं रंगलंय हे सगळं राजकारण। सोनिया गांधींकडून वंदे मातरमचा अपमान, थोडी तरी लाज असेल तर देशाची माफी मागा, अमित शहांचा घणाघात। सोनिया गांधींवर गुन्हा दाखल होणार? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काँग्रेस कार्यालयात जे घडलं त्याचा वाद अजूनही शमायला तयार नाही। त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? तर भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनी काँग्रेस मुख्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम सुरू होता। वंदे मातरम सुरू झालं। वंदे मातरमची 2 कडवी होईपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण वंदे मातरमचं 3रं कडवं सुरू झालं आणि सोनिया गांधी, राहुल गांधी अस्वस्थ झाल्याचं दिसलं। सोनिया गांधींनी हाताने काहीतरी थांबवण्याच्या खाणाखुणा सुरू केल्या। खरगेंनीही हे काय चाललंय अशा प्रकारचे हातवारे सुरू केले। मग सोनिया गांधी जागेवरून हलल्या, बाजूला वळल्या। तोपर्यंत एक कार्यकर्ता आला, तो राहुल गांधींशी बोलला। मग तो कार्यकर्ता खरगे आणि सोनियांशी बोलला। हे थांबवा अशा सूचना खरगे आणि सोनिया गांधी करत होते असं दृश्यांमध्ये दिसत होतं। त्यावरून भाजप नेते चांगलेच संतप्त झाले। अमित शहांनी सोनिया गांधींवर थेट निशाणा साधला। अमित शहा म्हणाले, थोडीशी तरी लाज असेल तर देशाची माफी मागा। और इनकी निर्लज्जता देखिए। कांग्रेस पार्टी के मुख्यालय पर वंदे मातरम का गान हो रहा था। चालू गान में कांग्रेस की नेत्री सोनिया जी ने कांग्रेस अध्यक्ष को गान रोकने का कहा। हम सब टीवी पर देखते रह गए। 80 साल के बाद बंकिम बाबू का ये अमर मंत्र, अमर गान जब फिर से सम्मान प्राप्त कर रहा है, वो भी सोनिया जी को राज नहीं आता है। सोनिया जी, 140 करोड़ की जनता आपको देख रही है। आपके द्वारा किया गया ये पाप इस देश की जनता कभी माफ नहीं करेगी, कभी माफ नहीं करेगी। अमित शहांच्या या टीकेला उत्तर दिलंय ते संजय राऊतांनी। अमित शहांनी वंदे मातरमची 2 कडवी म्हणून दाखवावी असं आव्हानच राऊतांनी दिलंय। हा शब्द जो आहे ना, थोडी जरी लाज शिल्लक असेल, तो अमित शहासाठी आहे। ते स्वतःविषयी बोलतायत, माझ्यात थोडी जरी लाज असेल तर मी माफी मागायला पाहिजे। आम्ही त्याची माफी मागतोय। ज्या पक्षानं स्वातंत्र्य चळवळीमध्ये कधी सहभाग घेतला नाही, ज्या पक्षानं कधी आपल्या कार्यालयावर 50 वर्ष संघानं तिरंगा लावला नाही, वंदे मातरमचं कधी गान केलं नाही, ते आता माफी मागा सांगतायत। जंतर मंतरवर पोरांवरती गोळ्या चालवल्या त्याच्याबद्दल अमित शहाची आम्ही माफी मागतो आहोत। वंदे मातरमची 6 कडवी म्हणून दाखवा, अमित शहाला म्हणते मी। राजस्थान में जो अपना नेशनल फ्लैग है उसको गलत तरीके से राजस्थान की बीजेपी ने वहाँ पे रिप्रेजेंट किया था अपने यात्रा में, तिरंगा यात्रा में। उसी के साथ वहाँ पे हमको ये भी पता चला है कि वहाँ पे जो वंदे मातरम का जो गीत है वो भी गलत वहाँ पे लगाया गया था। तो पहले आप माफ़ी मांगो। अभी कांग्रेस के यहाँ पे क्या हुआ, कैसे हुआ, कांग्रेस के नेताओं ने वहाँ पे बताया। मल्लिकार्जुन खड़गे जी को हेल्थ इशू होने के कारण शायद कुर्सी का कुछ विषय था, वो चर्चा हो रही थी क्योंकि उनको वहाँ पे खड़ा रहने की अड़चन आ रही थी। आरोग्य विषय मतलब हेल्थ विषय में राजनीति कौन करता है? अगर कोई चक्कर आके गिर जाता है तो वो अवमान वंदे मातरम का या देश का करता है, ऐसे नहीं होता। सोनिया गांधींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता भाजप नेते करू लागले। तर भाषणबाजी करण्यापेक्षा सोनिया गांधींवर गुन्हा दाखल करा अशी भूमिका जनसुराज्य पार्टीच्या प्रशांत किशोर यांनी केली आहे। वंदे मातरम गीताचा अपमान करणं म्हणजे भारत देशाच्या संस्कृती, विरासत आणि अखंड हिंदुस्थानातल्या 140 कोटी भारतीयाचा अपमान केल्यासारखा आहे। आणि म्हणून
सोनिया गांधीजी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या, या गीताचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रभक्तीचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती। ऐसा है, बीजेपी कह रही है, बीजेपी अपने आप को दुनिया की सबसे बड़ी पार्टी कहती है और कांग्रेस इस देश की सबसे पुरानी पार्टी है, तो बीजेपी ने इल्जाम लगाया है, कांग्रेस उसका जवाब देने में सक्षम है। हम लोग को उसमें क्या बोलना है? हम लोगों ने जो वीडियो देखा है उसमें वंदे मातरम पूरा गाया गया है। अब बीच में कौन रोक रहा था, नहीं रोक रहा था, वो तो सरकार को ही जानकारी होगी, उनको पता करना चाहिए। अगर सही में कांग्रेस के लोगों ने गलती की है तो अब तो बजाबता उस पर सरकार ने कानून बना दिया है, अगर आप अपमान कीजिएगा तो आप पर केस हो जाएगा। तो बयानबाजी करने के बजाय भाजपा को सोनिया गांधी पर केस करना चाहिए। 1937 मध्ये गांधीजी रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस कार्य समितीनं वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांना मंजुरी दिली। वंदे मातरमच्या पुढच्या कडव्यांमध्ये दुर्गादेवीचा उल्लेख असल्यानं पहिली 2 कडवीच म्हणण्याचा निर्णय झाला। या अधिवेशनात वंदे मातरम कायदा मंजूर करण्यात आलाय। कायद्यानुसार 6 कडव्यांसह संपूर्ण वंदे मातरम म्हणणं बंधनकारक आहे। सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचं गायन अनिवार्य करण्यात आलंय। वंदे मातरम गायन किंवा वादन करताना अपमान करणे, अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा असेल। दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अपमान केला असा भाजपचा आरोप आहे। वैचारिक नक्षलवादाशीही भाजपने याचा संबंध जोडलाय। आता खरोखरच सोनिया गांधींवर गुन्हा दाखल होणार का, की भाजपचा हा हल्लाबोल फक्त टीकेपुरताच राहणार आहे, हे पुढच्या काही दिवसांतच कळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।